ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वंदन करते. मला आज इथे व्यासपीठावर बसल्यानंतर एक स्मरण झालं. कृष्णाकाठ आहे, कृष्णाकाठचा हा संपूर्ण परिसर आहे आणि समर्थांची अतिशय आवडती भूमी आहे. समर्थांचं कार्य या कृष्णाकाठीच फुललेलं आहे. जवळच साफळ आहे. समर्थ शिष्या ज्या मुख्य अक्कास्वामी त्यांचं माहेर कराड आहे. कृष्णामाई आपल्या इथून वाहती आहे, त्यामुळे या सगळ्यांना मनपूर्वक वंदन करते. दुसरा आनंद अजून होतो आहे म्हणजे या व्यासपीठावरती सद्गुरू आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका येऊन गेलेले आहेत असं कळलं. श्रद्धेय मंदाताई आणि अनेक संत जे आहे त्या व्यासपीठावरून बोलून गेले असतील. त्या व्यासपीठावर बसण्याचा मान आज मला इथे मिळाला. आणि अजून एक तिसरा आनंद म्हणजे अभ्यासू सगळे जे आत्ता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक जे आहेत, खरं म्हणजे माझ्यापेक्षाही त्यांचा जास्त अभ्यास आहे, त्यांच्याही हृदयस्थ भगवंताला वंदन करते. सगळ्या श्रोतृवर्गाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. आत्ताच इथे सांगितलं गेलं की कर्मयोग सांगितला गेला, इथे भक्तियोग सांगितला काल आपण ऐकला सगळ्यांनी. आणि आज जी ओवी चिंतनासाठी जी घेतलेली आहे ती ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आहे भक्तियोगाचीच. पण आता भक्ती म्हटलं की आपल्याला लगेच असं वाटतं की खूप छान सोपी भक्ती आहे आणि खूप छान आपल्याला काहीतरी सोपं ऐकायला मिळेल. पण आता भक्तियोगाची 12व्या अध्यायातली आपल्यासमोर 97 क्रमांकाची जी ओवी आहे, भगवंत अर्जुनाशी बोलतायत. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करुणी खाली निष्टंक बुद्धी निश्चयसी. तर आता ओवीचा अर्थ आहे आपल्यासमोर की भगवंत अर्जुनाला असं म्हणत आहे, तुझं मन आणि तुझी बुद्धी ही वृत्तींसह काय करतं माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी तू ठेव. आता हा भक्तियोग आहे भगवंतांनी सांगितलेला. आता ह्या ओवीचा जर आपण विचार केला तर या ओवीमध्ये अंतरंग साधना भगवंत सांगतायत. 2 साधना असतात. एक अंतरंग साधन असतं आणि दुसरं बहिरंग साधन असतं. आपल्याला कुठलं आवडतं? आपल्या सगळ्यांना साधारणतः बहिरंग साधना आवडते. का बरं? कारण जबाबदारी काही नसते त्याच्यामध्ये. बहिरंग साधना कुठली आपण करतो? आता सध्या चातुर्मास सुरू आहे, त्यामुळे चातुर्मास सुरू झाला की बहिरंग साधना जी असते ती आपली सुरू होते. व्रतवैकल्य सुरू होतात. नंतर आपण म्हणतो की तीर्थयात्रा असतात, भागवत सप्ताह असतात. आता याला सगळ्यांना आपण म्हणजे याला नावं ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही आहे. मी त्याच्याचकडे परत येणार, पुढे येणार आहे. उपास तापास असतात, 16 सोमवारांची व्रतं सुरू असतात. आणि ही सगळी बहिरंग साधना जी आहे ती आपण सगळेजण, अगदी माझ्या सकट आपण सगळेजणही करत असतो. कारण त्याच्यामध्ये सहजच आपलं मन रमतं. आत्ता त्यांनी उल्लेख केला इथे की मोरया गोसावी, जे श्रीमंत महासाधू मोरया गोसावींचं जे चिंचवड आहे जिथे समाधी स्थान आहे तिथे मी राहते. आता जेव्हा मी परमार्थाला लागले असं मी म्हणते, खरा अभ्यास पुढे सुरू झाला, पण आपण जेव्हा आपल्याला पारमार्थिक म्हणून घेतो तेव्हा ही बहिरंग साधनाच आपण काय करत असतो तर अवलंब त्याचा करत असतो. आता मोरया गोसावींचं आमचं तीर्थक्षेत्र आहे. मग रोज मंदिरात जायचं आणि 21 प्रदक्षिणा घालायच्या. हा माझा काय होता तर नेम होता. कसं सांगते मी, अगदी रोज मंदिरात मी न चुकता जायचे आणि 21 प्रदक्षिणा घालत होते. पण आता एक जरा अंतर्मुख होऊन जर आपण विचार केला तेव्हा बहिरंग साधना म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं की ही जेव्हा आपण साधना करत असतो तेव्हा कृतिशीलता जास्त असते आणि आपण भगवंताशी मनाने खूप कमी जोडलेला असतो. आता माझाच अनुभव सांगते कारण मला तो चांगला अनुभव आहे. असा 21 प्रदक्षिणा रोज घालायच्या म्हणजे काय असतं तो नेम असतो.
तो चुकला नाही पाहिजे. घरात आता आपण सगळे प्रापंचिक आहोत, त्यामुळे कितीतरी आपल्याला कामं असतात प्रपंचामध्ये. आता ही गोष्ट मी सांगते 15 वर्षांपूर्वीची. म्हणजे माझा मुलगा लहान होता, घरात अनेक व्यवधानं होती, पण तरीसुद्धा वेळ काढून प्रदक्षिणा घालायला जायचं. पहिल्या प्रदक्षिणा घालताना म्हणजे ते 21 प्रदक्षिणामधल्या पहिला काही मी 5-10 प्रदक्षिणा घालत असेल, तेव्हा नमस्कार केल्यानंतर थोडं चित्त जोडलं गेलेलं असायचं. पण जशा जशा प्रदक्षिणा संपत यायच्या तसं आता घरी जाऊन कोणी आलं असेल, आता कुकर लावायचं आहे, म्हणजे दिसतीये घालताना प्रदक्षिणा, पण मनात काय विचार सुरू आहेत तर लगेच मग कुठे निघून जातं, घरात निघून जातं, घराकडे निघून जातं. आता एक प्रसंग सांगितला, पण अशी परिस्थिती असते की नाही. आता इथे मी बसली आहे, आज चिंचवड सोडून इथे आली आहे, तरी असं वाटतं की घरात चिकूची झाडं आहेत, अंगणामध्ये चिकू लागलेले आहेत, कोणी गेटवरून सोडून घेत तर नसतील ना. आता जेव्हा बघण्याची परिस्थिती आहे तशी श्रोत्यांची काय असणार आहे, म्हणजे हे असं असतंच. पण आता बहिरंग साधनाला सुद्धा काय आहे तर त्याचं मूल्य नक्की आहे. कारण का तर त्यानिमित्ताने मी घरातून बाहेर पडत होते, मंदिरात जात होते, देह जो आहे प्रदक्षिणा घालत होते. ज्याला शमदमांचा विचार जो म्हणतात, तो शमदमांचा विचार त्या बहिरंग साधनामध्ये नक्की आहे. आणि त्या बहिरंग साधना ही सुरुवातीला सगळेच जण करत असतात, पण बहिरंग साधनातून अंतरंग साधनेमध्ये प्रवेश करणं आवश्यक असतं. नाहीतर होतं काय, जर बहिरंग साधनेवरून जो साधन राहिला तर त्याचाच अहंकार चढण्याचा किंवा अभिमान चढण्याची शक्यता असते. एकादशा, माझी एकही एकादशी चुकत नाही. पुढे काय तुम्हाला काय वाटलं, आता आम्हाला काय वाटणार तुझी एकादशी चुकत नाही तर. पण कसं असतं की हा सगळ्यांचा एक अहंकार नकळत त्या अंतःकरणामध्ये निर्माण होतोच. बघणारे तर विचारणार असेल, का हो ताई तुम्ही रोज मंदिरामध्ये येता, तुमच्यासारखं भक्त तुम्हीच, एकही दिवस तुमचा चुकत नाही, आम्हाला नाही बाबा जमत असलं. असं म्हटलं की माझ्या अंतःकरणात मोरपीस फिरल्यासारखं होतं. खरंच मीच जी काय रोज नेमाने येते. म्हणजे गडबड कुठे होते, ते बहिरंग साधनांमध्ये थोडंसं अहंकार चढण्याची शक्यता असते. पण त्याच्याबरोबरच मी सांगितलं की थोडा शमदमांचा पण तिथे काय आहे तर तो अभ्यास आहे. आणि सुरुवातीला ह्या बहिरंग साधना कराव्याच लागतात. पण ह्या बहिरंग साधनाने मला कुठे नेलं पाहिजे तर अंतरंग साधनेकडे नेलं पाहिजे. ज्याला बहिरंग साधना कृतिशील साधना असं म्हटलेलं आहे. आणि कृतिशील साधनेने मला जेव्हा चिंतनशील साधनेकडे नेलं जातं, म्हणजे विचारांची साधना जी आहे ती विचारांची साधना जर आपण करायला लागलो आणि ती अंतरंग साधना जी आहे तीच आपल्याला त्या भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यावरती माऊलींची जी ओवी आहे ती टीका आहे. मय्येव मन आदस्व मयि बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. तू तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. आणि भगवंत आश्वासन देत आहेत की तू माझ्या स्वरूपाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. संशय रहित, म्हणजे संशय याच्यात अजिबात नाही आहे, यत्किंचित संशय नाही आहे. बघा, एकाच श्लोकामध्ये साधना पण सांगितलेली आहे आणि साध्यसुद्धा सांगितलेलं आहे. साधन काय सांगितलं आहे, मन आणि बुद्धी हे काय ठेवतो तू माझ्या स्वरूपाशी ठेव. आणि साध्य काय सांगितलं आहे, असं जर तू ठेवलंस तर तू माझ्या स्वरूपाशी येऊन मिळशील. आता स्वरूप कसं आहे हो, आनंदरूप आहे. आता स्वरूपाशी येऊन मिळशील असं जेव्हा भगवंत म्हणत आहेत, तेव्हा एक आत्मविश्वास आपल्या अंतःकरणात पाहिजे की ज्या अर्थी भगवंत म्हणतात की माझ्या स्वरूपाशी तू मिळशील, त्या अर्थी माझं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप एकच असलं पाहिजे. आणि या निश्चयासह साधना करायची आहे. नाहीतर खरंच मी हे करून होईल का, मी एवढी साधना करतेय, नामस्मरण एवढं चाललं आहे माझं, ही सगळं तीर्थयात्रा व्रत वैकल्य हे सगळं चाललं आहे, प्रवचन कीर्तन ऐकणं सुरू आहे, पण माझं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप एक असेल का. जेव्हा संदिग्धता असते ना तेव्हा साधन बरोबर होत नाही. मग निसंदिग्ध साधन जर व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतात. जेव्हा भगवंत म्हणतात की माझ्या स्वरूपाशी तू येऊन मिळशील, त्या अर्थी माझं स्वरूप म्हणजे या जीवात्म्याचं स्वरूप आणि त्या परमात्म्याचं स्वरूप एकच आहे.
आहे, पण आत्ता मी त्याच्यापासून वेगळी झालेली आहे. मग त्याच्याशी एकरूप होण्यासाठी मला काय करायचं आहे, तर मन आणि बुद्धी सतत त्याच्याशी जोडून ठेवायची आहे. आता आपण एक उदाहरण घेऊयात आधी आणि मग पुढच्या विचारांकडे जाऊयात. मी आत्ता जो उल्लेख केला की माझं स्वरूप आणि त्याचं स्वरूप एकच असेल, हे कशावरून? तर एक उदाहरण सांगते बघा. दोन विरोधी धर्माचे पदार्थ कधीही एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. पाणी आणि तेल एकत्र होईल का कधी? पाण्याचं तेल ओतलं तर तवंग येतो पाण्यावरती. पाणी आणि दूध या दोघांचं मिश्रण केलं तर काय होईल? पाण्याला दुधाचा रंग येऊन जातो. पण एका पिसलेली बाटलीतलं पाणी आणि दुसऱ्या पिसलेली बाटलीतलं पाणी जर एका भांड्यात ओतलं तर काय होतं? दोन्ही बेमालूम मिश्रित होऊन जातात. जर माझी मैत्रीण म्हणाली की तू माझ्या बाटलीतलं पाणी त्या भांड्यात कशाला ओतलंस, मला माझं वेगळं काढून दे, तर देता येईल का काढून? नाही देता येणार काढून, कारण त्या दोघांचे धर्म काय आहेत तर एकच आहेत. मग ज्या अर्थी भगवंत सांगतायत की तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील, त्या अर्थी मी आणि भगवंत एकच असली पाहिजे. आता एकच मी आणि म्हणजे काय, तर मी असं मी म्हणते. आता समर्थ म्हणतात स्त्रियांची तो जीवी आणि पुरुषांचा तो जीव, असं नाही आहे. दोघांचा काय आहे तर जीवच आहे. जीवच म्हणचा परमात्मा आहे आणि म्हणूनच त्या जीवानी त्या परमात्मा स्वरूपात विलीन होण्यासाठी ही सगळ्या ग्रंथांमधून सगळ्या संतांनी ही साधना सांगितलेली आहे. आणि ती अंतरंग साधना जी आहे, ती अंतरंग साधना जेव्हा आपण करतो, कारण अंतःकरण नावाचा जो घटक आहे तो अंतःकरण नावाच्या घटकानेच परमार्थ करायचा असतो. कारण परमार्थ हा वृत्तीचा असतो. देहाचा परमार्थ आहे की इथून उठून मंदिरामध्ये गेले, प्रदक्षिणा घातल्या, पण देह तिथे आहे पण मनच तिथे नाही, तर उपयोग काय त्याचा? देह गेला पंढरपूरला पण मन आहे घरात, त्याचा काय उपयोग आहे? ती आहे ना एक गोष्ट, आवाज चालली पंढरपूरला, तसं काहीतरी मग होऊन जातं. पण जर मी घरात आहे पण माझं मन जर पंढरपुरात असेल, तर माझ्या वृत्ती अखंड कुठे जोडलेल्या आहेत तर त्या भगवंताशी जोडल्या आहेत. आणि अशा सगळ्या संतांच्या वृत्ती सावतोबा मळ्यामध्ये काम करत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत असताना त्याच्यातच ते भगवंत बघत होते आणि मनाने ते कोणाशी जोडून राहत होते तर त्या पांडुरंगाशी जोडून होते. प्रत्यक्ष पांडुरंगाजवळ जायची काही आवश्यकता नाही. तो भक्तांवर, आपला भक्त कोण आहे याचं बरोबर पांडुरंगाचं लक्ष असतं. संशय आपल्याला असतो की त्या मूर्तीसमोर उभं राहिल्याशिवाय आपल्याला तो पांडुरंग माझ्याकडे बघतोय, कधी चरणांना स्पर्श केल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. हे माझ्यासाठी आहे हे सगळं. पण जो भक्त आहे त्याच्याकडे कुठूनही तो चराचरामध्ये जो ओतप्रोत भरलेला परमात्मा आहे त्याचं लक्ष काय तर सगळ्यांकडे आहे, कुणाकडे नाही असं नाही आहे. फक्त काय करावं लागतं तर आपलं मन आणि बुद्धी त्या भगवंताशी जोडून ठेवावी लागते. आणि तीच साधना इथे भगवंत अर्जुनाचं निमित्त करून आपल्या प्रत्येकाला सांगतायत. कसं होतं माहिती का? प्रथम पुरुषी परमार्थ त्याला म्हणतात. आता हा परमार्थ जोपर्यंत प्रथम पुरुषी होत नाही तोपर्यंत तो द्वितीय पुरुषी राहतो. भगवद्गीता सांगितली, भगवद्गीता 7 श्लोक पाठ आहेत, सगळे 700 श्लोक. आता तर शंकराचार्यांच्या इथे जाऊन ते म्हणतात आणि तिथे त्यांना पुरस्कार मिळतात, बक्षीस मिळतात. छान गोष्ट आहे. त्याला मी पहिल्यांदाच सांगितलं की प्रत्येक साधनाला एक मूल्य असतं, त्याची मर्यादा असते. पण एवढं करून जर पुरस्कार मिळाला तर मिरवणं झालं तर त्या भगवद्गीतेतून मला काहीच मिळालं नाही. म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवंत मला सांगतायत असा जेव्हा मी विचार करून अभ्यास करायला लागते तेव्हा ते साधन मला कसं वापरता येईल, मला कशी साधना करता येईल आणि माझं मन आणि बुद्धी कशी भगवंताशी जोडली जाईल, याला प्रथम पुरुषी परमार्थ असं म्हणतात. आणि जेव्हा असा विचार आपल्या अंतःकरणात यायला लागतो तेव्हा मग आपण त्या दृष्टीने अभ्यास करायला लागतो. त्या दृष्टीने संतांची वचनं आपण आपल्याला लावायला लागतो आणि आपण आपल्याला लावून घ्यायला लागल्यानंतर जी आपली प्रगती होते ना ती काही खूप वेगळी असते. जेव्हा तुकोबा म्हणतात मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी जन्मासी येणे नाही. म्हणजे मन मोगऱ्यासारखं झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे तर मन अतिशय निर्मळ, मन अतिशय शुद्ध, मन अतिशय पवित्र झालं पाहिजे. म्हणजे तत्व कसं आहे तर अत्यंत शुद्ध.
उपनिषद बोलतं की शुद्ध तत्व शुद्धामध्ये काय होतं तर विलीन होतं, जसं आम्ही आपला दृष्टांत सांगितला त्याप्रमाणे. त्यामुळे अर्जुनाचं निमित्त करून ही भगवंतानी ही मला साधना सांगितलेली आहे आणि या श्लोकामध्ये जी साधना सांगितली आहे ती मन आणि बुद्धीला सांगितलेली आहे. त्याच्यात साध्य पण सांगितलेलं आहे की मन आणि बुद्धी हे माझ्याशी तेव्हा तुझं एकरूप होईल. आता ते वेगळं झालं आहे. का झालं वेगळं? जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे, कारण अनेक जन्मांच्या वासना शिल्लक राहिल्या म्हणून आपल्याला जीवदशेमध्ये जन्माला यायला लागलं. मी देह, मी कर्ता, मी भोगता हे सगळ्या गाठी ज्या घट्ट बसल्या आणि मन कसं झालं तर गळून झालं. बुद्धी पण प्रपंचाने स्थूल झाली आणि त्यामुळे हे सगळं निर्मळ करण्यासाठी म्हणून हे संत ग्रंथांचे म्हणून संत संगतीत राहा आणि संत संघामध्ये अभ्यास करा आणि अभ्यास करा. आता नामाभ्यास आहे, नामसाधना म्हणजे नामाचा अभ्यास आहे, इथे ध्यानाचा अभ्यास आहे, नंतर भक्तीचा पण अभ्यास आहे. प्रेम कसं करावं हे शिकवावं लागत नाही आपल्याला. तर भक्ती म्हणजे काय? प्रेमच. प्रेम कसं करावं शिकवावं लागतं का आपल्याला? आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रेम आहेच, आपण प्रेम करतोच. अशी काही कुठली शाळा नाही की प्रेम करायचं तर शिका कसं या शाळेमध्ये घेऊन. जसं जेवावं कसं शिकवावं लागत नाही तसं प्रेम कसं करावं हे शिकवावं लागत नाही. पण हे प्रेम कसं वृद्धिंगत करावं आणि ते प्रपंचाच्या दिशेने नाही तर भगवंताच्या दिशेने कसं करावं हे शिकावं लागतं आणि हे संत शिकवतात. प्रेम प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, पण ते प्रेम कशावरती आहे? प्रपंचावरती आहे. आता भगवंतावर नाही असं नाही, पण कसं आहे ते? कुठेतरी आटलं तर मग भगवंताची आपल्याला आठवण येते. कुठेतरी वेळ मिळाला, सवड मिळाली तर आपण भगवंताकडे जातो. थोडं बरं वाटतं, मनाला समाधान वाटतं म्हणून आपण भगवंताच्या चरणी बसतो. पण खरं प्रेम पहिलं कशावरती आहे तर प्रपंचावरती आहे. मग हे प्रपंचावरचं जे प्रेम आहे, आता प्रपंचावरचं प्रेम काढायचं म्हणजे काय करायचं? फक्त आसक्ती काढून घ्यायची, बाकी कर्तव्य छान करायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या वाट्याला जे सगळेजण आलेले आहेत कुटुंबीय त्यांचं सगळं छान पार पाडायचं आहे. फक्त जी गुंतवणूक त्यांच्यामध्ये आहे ती गुंतवणूक काढून भगवंताकडे सोपं गेली खरं म्हणजे. पण तरी किती अवघड वाटतं. जसं मी म्हटलं आता तसं की भगवंताच्या देवळात बसली आहे, मंदिरात भजन सुरू आहे, पण चित्त मात्र कुठे आहे? चित्त मात्र प्रपंचातच आहे. एक अशाच भगिनी कीर्तनाला गेल्या आणि कीर्तनात बसल्या. कधीच कीर्तनाला जात नव्हत्या त्या. खूप जणींनी आग्रह केला म्हणून कीर्तनाला गेल्या, कारण प्रपंचाचीच आवड चित्ताला. कीर्तनकारांचा पहिला पूर्वरंग संपला आणि उत्तररंग सुरू व्हायची वेळ आली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरामध्ये काय असतं तर भजन असतं आणि ते म्हणाले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगिनी काही म्हणायला तयार नाही. शेजारची भगिनी म्हणते अहो तुम्ही का नाही म्हणत आहेत, ते गजर करतायत तर. ती म्हणते माझ्या पतीचं नाव पण विठ्ठलच आहे, त्यांचं नाव कसं घेऊ पण इथे. आता तात्पर्य असं आहे की किती चित्तामध्ये प्रपंच ठाण मांडून बसलेला असतो आणि ते भगवंत सांगतात फार सोपं आहे की प्रपंच जो आहे तो एकतर त्याचं मिथ्यात्व समजून घ्यावं, ते ज्ञानमार्गाकडे आहे, नाहीतर मग तो प्रपंच सगळा तुझाच आहे असं म्हणून त्या भगवंताच्या चरणी समर्पित करावं. पण आता पंचायत अशी होते की आपण पूर्ण ज्ञानमार्गाकडे पण नसतो आणि आपण पूर्ण भक्तिमार्गाकडे पण नसतो. कारण एवढे अष्टसात्विक भावांचं जागरण भगवंताच्या समोर बसल्यानंतर अष्टसात्विक भावांचं जागरण झालं आहे, डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. फार कमी क्वचित असतं, एखाद्या वेळेस खूपच अगदी प्रसंग बुदरला तर मग भगवंता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, पण एरवी माझा प्रपंच मला आहे, ते माझे आधार आहे. वाटतं ना आपल्याला ते माझे आधार आहे. मग कधी आपल्याला असं वाटतं का की फक्त भगवंतच माझा आधार आहे, माझे कोणीही आधार नाही आहेत. म्हणून आपण आपल्यासारखे जे आहेत त्यांना काय होतं तर पूर्ण भक्ती पण अंतःकरणात नसते. म्हणजे इतकं अंतःकरण ओतप्रोत भक्तिप्रेमाने भरलेलं नसतं आणि ज्ञानमार्ग जर म्हटलं तर ज्ञानमार्गसुद्धा आपल्याला कठीण वाटतो. आणि म्हणून मग आपल्यासारख्या साधकांसाठी भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गाने जर आपण ओव्यांचा विचार केला ज्या संत ग्रंथांमध्ये येतात तर मग आपल्याला त्या कशा असतात तर समजायला अतिशय सोप्या जातात. म्हणून इथे भगवंत जे म्हणत आहेत की हा भक्तियोग ह्या अध्यायाचं नावच आहे बघा. योग म्हणजे युज धातू आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जोडणे.
म्हणजे भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी काय आहे तर जोडलं जाणं. म्हणून मी मगाशी म्हटलं की आपल्याला भक्ती सोपी वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण सोळावरील पोळी निवडी तो बळी विरुळा शूर. भक्ती कशी आहे तर सोळावरची पोळी खाण्यात इतकं कठीण आहे. आणि आम्हाला काय वाटते भक्ती सोपी. सहजच काही जर प्रवचनं ज्ञानमार्गावरची सुरू असतील तर सहज अशी वाक्य ऐकू येतात, नको बाबा ते ज्ञान बी आमच्या डोक्यावरून जातं, त्यापेक्षा आपली भक्ती बरी. पण आता संत मात्र त्या भक्तीला सोपं म्हणायला तयार नाही आहेत. कारण मी जसं म्हटलं तसं आत्ता की संतांच्या अंतःकरणात एवढं प्रेम असून सुद्धा संत भगवंताला म्हणतायत की नको कहू ज्वारी प्रभू तुझ्या दारी आलो होऊन भिकारी. म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात एवढं प्रेम आहे त्यांना ते सुद्धा भगवंतापाशी काय मागतायत तर प्रेम मागतायत. आणि आमचं प्रेम प्रपंचामध्ये एवढं वाटलेलं असून सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही भक्त आहोत. कोणाचे? भगवंताचे. हे कशावरती म्हणतो आपण तर बहिरंग साधनांवरती आपण म्हणतो. जेव्हा अंतरंग साधना जेव्हा साधकाची सुरू होते तेव्हा खरा ध्येयाच्या दिशेने जो आहे तो ध्येयाच्या दिशेने काय होतो तर प्रवास सुरू होतो. बघा तर जेव्हा इथे भगवंत असं म्हणतायत की माझ्या स्वरूपाशी सगुण स्वरूपाशी, इथे शब्द वापरल्या आवडींची वगैरे आहे, माझ्या सगुणाशी वतनदार करून ठेव तुझी बुद्धी. सगुण स्वरूपाशी. आता हे सगुण स्वरूप जरी म्हटलं तरी त्या सगुणामध्ये 4 स्तर येतात. एक सगुण आपल्या डोळ्यासमोर जे असते ती मूर्ती असते. नंतर मूर्ती कोणाच्या असतात? अवतारांच्या असतात. अवतार कोणाचे असतात? ईश्वराचे असतात. आणि ईश्वराचं मूळ स्वरूप काय आहे तर परब्रह्म आहे. अवतार हे सगुण साकार आहेत, ईश्वर सगुण निराकार आहे आणि परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. मग आता जेव्हा भगवंत असं म्हणतात की माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी तुझं मन आणि बुद्धी एकाग्र कर, तेव्हा सगुण स्वरूप हा प्राथमिक स्तरावरती आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. सगुण स्वरूप म्हणजे मूर्ती आणि मूर्ती अवतारांच्या असतात. कारण मन आपण चालता उठता बसता खाता पिताचे नाम घेत असतो. बघा भगिनी असतील किंवा बंधुवर्गसुद्धा असेल, नाम घ्यायला असा वेळ मिळत नाही. मग आपण काहीतरी कामं करताना नको बाबा नाम घ्यायचं आहे आपल्याला, कारण भगवंताचं नाम घ्यायचं आहे. मग उठता बसता खाता पिता आपण झोपताना सतत काय घेतो तर नाम घेत असतो. पण असं जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा बैठकीचं नाम घ्यावं. आणि जेव्हा बैठकीचं नाम घेतलं जातं तेव्हा समोर सगुणाची मूर्ती असावी. आपला विषय काय आहे? मन आणि बुद्धी भगवंताशी जोडून ठेवण्यासाठी काय साधना करायची. व भगवंताची मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर असेल, श्रीरामाची असेल, श्रीकृष्णाची असेल, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया राम सावळा सुंदर असं वर्णन आहे भगवंताचं. आणि मूर्तीसुद्धा तितकीच देखणी असावी. कारण माणसाचा सहज स्वभाव आहे, चित्त कशाकडे वेध घेतं? सुंदरतेकडे वेध घेतं. म्हणून मूर्ती पण कशा असाव्या तर देखणी असावी. आणि बैठकीचं नाम जेव्हा घरात कोणी नसेल शांततेने जे आहे ते शांततेने बसावं आणि डोळ्याने भगवंताचं रूप बघावं, वाणीने नाम घ्यावं आणि मी घेतलेलं नाम माझ्याच कानाने मी ऐकावं. असं जेव्हा आपण चक्राकार गतीने करतो तेव्हा आपल्या मनाची जी आहे ती एकाग्रता टिकायला काय होते तर तिथे मदत होते. आणि मग आपल्या तुकोबांचा अभंग माहिती आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यावं सुख विठोबाचे महामुख, आहो तुम्ही ऐका काना विठोबाचे गुणगान, मनात येथे धावं घेई विठ्ठलाचे चरणी राही. आणि अशी जेव्हा वेदक मूर्ती असते तेव्हा त्या इंद्रियसुद्धा काय होतात तर तिथे ती एकाग्र होऊन राहतात. म्हणून अशी साधना जी आहे ती करून बघावी. म्हणजे चित्त एकाग्र होतं, हळूहळू त्याच्याशी जोडलं जातं. आता प्रेमाचा संबंध कुठं होतो? अवतारांशीच येतो. आता जेव्हा आपण रामकथा ऐकतो, भागवत कथा ऐकतो तेव्हा भागवत कथेमध्ये असं वाटतं की द्रौपदीला कोणी वस्त्र पुरवली? कृष्णाने वस्त्र पुरवली. शबरीची बोरं कोणी चाकली? रामरायाने. अनेक प्रसंगांमध्ये आपल्या भक्तांसाठी भगवंत धावून आलेला आहे. म्हणजे माझ्या प्रपंचात जेव्हा अडचण येईल तेव्हा सुद्धा भगवंत धावून येणार आहे. हा एक विश्वास अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि त्या कथांमधून हळूहळू प्रेमाने त्या अंतःकरण त्या भगवंताशी जोडलं जातं. हा मुख्य जो आहे हा सगुण साकार अवतारांचा जो आहे हा संबंध आहे.
सगुण साकार आणि ईश्वर आणि परब्रह्म. आता सत्यतत्व कुठलं आहे? ब्रह्मतत्व सत्य आहे, जे नित्य आहे, बुद्ध आहे. उपनिषद वर्णन करतात त्याचं. समर्थ म्हणतात असतची असे, ते आहेच. मग आता हे बाकीचे 3 आहेत ते काय आहेत? असत्य आहेत का? नाही आहेत. त्याचे 4 स्तर सांगितलेत आपल्यासमोर. बघा, त्याचा उपयोग नक्की करून घ्यायचा आहे. पण अवतारात आपल्यामध्ये आहेत का? रामकृष्णांचे अवतार जे आहेत ते आपल्यामध्ये आहेत का? समर्थ म्हणतात अवतार पितुके संपले. जे देह धारण करून या भूतलावरती आलेले आहेत त्यांना जावंच लागतं. आज कोणीही आपल्यामध्ये नाही आहे. भगवंताच्या निर्याणाचे श्लोक आहेत भागवतामध्ये. जेव्हा निर्याणाचा प्रसंग आला तेव्हा उद्धव शिष्य होता श्रीकृष्णाचा, भगवंताचा, त्याला खूप दुःख झालं की आता हे सगुण रूप जे आहे ते आपल्याला दिसणार नाही. तर दुःख झालेलं भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत उद्धवाला असं म्हणतात की तू बद्रिकाश्रमात जा आणि माझ्या निर्गुण स्वरूपाचं तू ध्यान कर, कारण त्या रूपाने, निर्गुण स्वरूपाने मी अखंड आहे, ते माझं स्वरूप टिकणारं आहे. मग आता जेव्हा इथे आपल्याला या ओळीमध्ये माऊली सांगतायत की अगाहे मानस एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक, मग ही मन आणि बुद्धी जी आहे जी वृत्तींसह आहे ती कुठून कुठे जोडत जायची आहे? तर सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे. पण हे सगळे स्तर जे आहेत ते मला अतिशय उपयोगी आहे. म्हणून प्राथमिक अगदी पहिल्या स्तरापासून साधकाला समोर मूर्ती आहे, सगुण साकार अवतार आहेत. नंतर जो 3रा स्तर जो आहे तो ईश्वराचा आहे. आणि ईश्वर जो आहे त्या ईश्वराने ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीमध्ये जर आपण गेलो, म्हणजे निसर्गामध्ये जर आपण गेलो, तर हे सगळी सृष्टी कशी काय त्यांनी निर्माण केली असेल असा कधी प्रश्न आपल्या मनात येतो का? किती सुंदर आहे सगळी सृष्टी. असंख्य 84 लक्ष योनी आहेत, एक रंग एकासारखा नाही, इतके प्राणी निर्माण केलेत. 84 लक्ष योनीमध्ये कितीतरी वैविध्य आहे, किती प्रकार आहेत. त्याच्यात त्यांनी मला निर्माण केलेलं आहे. आणि ही सगळी सृष्टी जी आहे ही चालवण्याची व्यवस्था जी ईश्वराची आहे ती प्रारब्ध रूपाने आहे. बरं, प्रारब्ध रूपाने जी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा चूक होत नाही की ह्याचं प्रारब्ध त्याच्या वाट्याला घातलं आहे, त्याचं प्रारब्ध याच्या वाट्याला घातलं आहे, काहीतरी गोंधळ झाला आहे. बँकेमध्ये होतो बरं का असा गोंधळ. जो बँक मॅनेजर असतो चुकून या अकाउंटचं नाव त्या अकाउंटला जातं, असं झालं आहे माझ्या बाबतीत. पण ईश्वर हा जो उत्तम जो मॅनेजर आहे अजिबात होत नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याच्या त्याच्या वाट्याला तो बरोबर व्यवस्थित सुनियोजित घालतो. मग आता ज्याने मला जन्माला घातलेला आहे, ज्याने माझ्या वाट्याला इतका छान संसार दिलेला आहे, पण आपलं काय असतं? माझ्याच वाट्याला असं का इतकं सुरेख दिलेलं असतं, पण तरी ते नाही आपल्याला आठवत. आपल्याला एखादा दुःखाचा प्रसंग जो आहे तो आठवतो आणि तोच घेऊन आपण ईश्वराला काय म्हणतो? टोचत राहतो की माझ्याच वाट्याला असं का. बघा, एक विचार करा. जेव्हा आपण म्हणतो की माझ्याच वाट्याला असं का, तेव्हा नकळत दुसरा त्याच्यामध्ये विचार असतो की तिच्या वाट्याला आलं तरी चालेल, असतो की नाही त्याच्यामध्ये. आणि इथे भगवंत म्हणतात सगळी भगवंताची रूपं आहेत, सगळी भगवंताची रूपं आहेत. मग माझ्या मनातले हे जे विचार आहेत भगवंता तू जसं ठेवलंयस तसं बस, अशी जेव्हा एक शरणागती येते. बघा, आपण जर भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता तर ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचेच ठीक आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भगवंतसुद्धा बोलत आहेत की अवतार रूपाने मी अवतीर्ण होतो. कधी यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी मी या भूतलावरती अवतीर्ण होतो. आणि माझा कार्यभाग संपला की मी परत त्याला तिरोधान असं म्हटलं आहे. माझा देह हा तिरोधान पावतो. ईश्वर रूपाने भगवंत बोलत आहेत ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति
भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. मी ईश्वर रूपाने सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि मायेच्या चक्रावरती घालून घरा 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 सगळ्यांना काय करतो तर फिरवतो. मग आता माझं नियोजन कुणाच्या हातामध्ये आहे तर भगवंताच्या हातामध्ये आहे. तो नियामक आहे. मग त्या नियामकाशी टक्कर देण्यापेक्षा त्याला जर शरणागत राहिलं की सगळं तुझ्या इच्छेने, माझी इच्छा त्याच्यामध्ये काही नाही आहे, तर आपलं मन जोडून राहील की नाही. टक्कर कुठे होते. हे असंच का, मी इतकं केलं, काय काय करते मी, पारायणा करते, प्रदक्षिणा घालते, सगळं करते आणि ती दुसरं काहीच करत नाही तरी ती छान आहे आणि मी असे का. हे जेव्हा प्रश्न मनात निर्माण होतात तेव्हा काय होतं तर तिथे शरणागतीच बिघडून जाते आणि शरणागती बिघडली की जोडून राहणं संपून जातं. खूप छोटे छोटे बारकावे, फार अवघड नाही आहे परमार्थ. पण आता संत सगळेच कसे आहेत तर शरणागत आहेत. ते भगवंताकडे काहीच मागत नाही आहेत. तुकोबांचा प्रपंच आठवा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही कुठल्या गोष्टी माहिती नाहीत असं नाही आहे. आपण सगळे अभ्यासू आहात. 18 विश्व दारिद्र्य आहे घरामध्ये. घरात खायला दाणं नाही आहे. घरात एक पैसा पण नाही आहे. तुकोबा म्हणतात की जर आमच्या घरामध्ये चोर शिरला तर त्याला एक कवडीसुद्धा मिळणार नाही. बाहेर पडताना कोणी जर बघितला तर चोप मिळेल त्याला. तो म्हणेल कुठून अवदसा आठवली म्हणून तुकोबांच्या घरात शिरलो. अगं एवढी परिस्थिती असताना सुद्धा तुकोबा म्हणतात आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. कारण प्रपंच कोणाचा आहे, सगळा विठ्ठलच भार वाहतोय. आवडीच्या पायातला काटा काढायला विठ्ठल आला. म्हणजे हे जे सगळे ना संतचरित्र आपण वाचतो, आपल्याला खूप छान वाटतं ऐकताना, पण ते जेव्हा आपल्याला लावून घेत नाही. आपण एवढी समर्पित भावना आपली आहे का, आणि तेवढी समर्पित भावना आपली नसते की हे सगळं तुझं आहे. गोंदवलेकर महाराज तेच बोलत आहेत, रामाची इच्छा, तुझी इच्छा आहेच कुठे तिथे. पण जीवदशेतला जो आहे ना त्याला स्वतःचं माझं हे जे आहे ना अनेक जन्मांचं ते सुटत नाही की माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. आता तुझ्या मनाप्रमाणे काय होणार आहे. तू घडवलंस का हे सगळं, तू मांडलास का प्रपंच. आता मला जन्माला घालणारा पण तो आहे. कुठे जन्माला यावं, कसं जन्माला यावं, कुठल्या परिवारात जन्माला यावं हे तरी माहिती आहे का. त्याने आणून मला टाकलं. मला वाटलं खूप अमेरिकेत जन्माला यावं, पण मी आले चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये जन्माला. माझ्या वाट्याला कोणी यावे हे काही ठरलेलं आहे का. कर्मयोगे, सगळं कर्मयोगाने ठरलेलं आहे. म्हणजे नियोजित जर आहे. माझ्या इच्छेने काहीच होत नाही आहे, मग मध्ये काय माझी इच्छा आली. ही माझी इच्छा जेव्हा असतं ना, समर्थ म्हणतात अवघ्यांचे अवघे सजे तो अवघेची होती राजे. सगळ्यांच्या मनासारखं झालं असतं तर सगळेच राजे झाले असते. आता खरं याच्यामध्ये किती टक्कर आहे बघा. माझ्या मनासारखं झालं तर सुख आहे, मनासारखं झालं नाही तर दुःख आहे. पण जर सगळं भगवंताचं म्हटलं तर सगळं सुखदुःख त्याच्याचकडे जातं आहे. तुझी इच्छा. सुखाचा प्रसंग आला तरी सुखाने उरळून जात नाही, दुःखाचा प्रसंग आला तरी दुःखाने होरपळून जात नाही. आणि अशी ही संतांची स्थिती आहे. आणि अशी ही संतांसारखी स्थिती जर आपल्याला तर येऊ शकते की नाही. आपण काय करतो की संतांपेक्षा आपण वेगळेच राहतो. ते संत होते म्हणून जमलं, आम्हाला कुठे जमणार आहे. अरे पण ज्या अर्थी संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे त्या अर्थी जमतं आहे म्हणून तर लिहिलं आहे ना. हे तर ग्रंथ एवढे मोठे वारंवार ग्रंथ लिहायचा उपयोगच काय मग. हे जमण्यासारखं आहे. साधना केल्यानंतर, विचार केल्यानंतर, त्याप्रमाणे विचारांप्रमाणे आचरणात आणल्यानंतर बघा तशी थोडी नाही म्हटलं तरी साधना ती खडतर आहे. पण प्रपंचामध्ये काय खडतरपणा कमी आहे. प्रपंचासाठी किती रडतो आपण. मग ते भगवंतासाठी रडावं, भगवंतासाठी साधना करावी की मला नाही जमत आहे माझा हा प्रपंच तुझा म्हणायला, पण तू मला शक्ती दे, सगळं तुझंच आहे, माझं काही नाही आहे. सुखदुःखाचे प्रसंग आले, दुःखाचा प्रसंग आला तरी तुझी इच्छा. अशी एक शरणागती येऊ दे. माझ्या प्रपंचात जे प्रसंग येतील बघा, माळी आहे जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची केले, तया पाणी ऐसे केले होवावे का. माळी बागेला पाणी घालतो, पाणी काही तक्रार करतं का. हे बोगनवेलीचं झाड आहे याला मी जाणार नाही बरं का, मी फक्त गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या झाडांना जाईन. ते पाणी कसं झुळझुळझुळझुळ पाटातनं वाहत राहतं. अगदी तसं माझं जीवन जर झालं याला शरणागत जीवन असं म्हणतात. आणि शरणागती जी आहे ती ईश्वराप्रती आहे. ईश्वराप्रती हा ईश्वराचा रोल आहे.
त्याला ईशकृपा म्हणतात. आणि असं जेव्हा ईश्वराच्या इच्छेने आपण आपला प्रपंच करत राहतो तेव्हा ती ईशकृपा त्या साधकावरती होते. आणि आता मन जे जोडून राहायचं आहे तेव्हा भगवंत जे म्हणतात की भगवद्गीतेमध्ये मी एवढ्या सगळ्यांमध्ये ते सगळी मी सृष्टी निर्माण केलेली आहे पण मी कशामध्येही लिप्त नाही. आणि आपण किती लिप्त असतो? आपण आपले लाडकी फाडकी प्रपंच मांडलेला असतो. हा माझा मुलगा. आमच्या मतातही म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा, नाही तर प्रभाते मनी पुत्र चिंतित जावा. कारण हल्ली मुलं असतात अमेरिकेला, फ्रीजवर असतो फोटो ठेवलेला, तिकडे असतो दिवस, इकडे असतं रात्र. मग आठवण येते आता तो असेल जरा मोकळा तर फोन करावा, पहिला मुलाचा फोटो बघायचा असतो. आता असं जर असेल म्हणजे वृत्ती कशी झाली? पुत्राकार झाली. आता इथे वृत्ती काय सांगतात भगवंता? रामाकार कृष्णाकार करायला सांगतात. अशा ह्या ज्या वृत्ती आहेत या वृत्ती सतत त्या अंतःकरणामध्ये ज्या आहेत त्या अंतःकरणात उठत राहतात. अंतःकरण जे आहे ना ते मूळचं शांत आहे, मूळचं अंतःकरण शांत आहे. पण त्याच्यावरती जेव्हा या अशा प्रापंचिक विचारांच्या वृत्ती उठत राहतात, पुत्राची आहे, पुत्रीची आहे, सुखदुःखांची आहे, काय होईल कसं होईलची आहे. आता या वृत्ती प्रत्येकाच्या किती असतात? जसं आपण बघा शांत जलाशय आहे, जलाशयात जर वारा आला तर किती तरंग उमटतात. मूळचं स्वच्छ पाणी जे आहे, शांत पाणी जे आहे ते आपल्याला अनुभवाला नाही येत. आपण म्हणतो एकदम वारा आला तर शांत जलाशय अनुभवालाच येत नाही शांत पाणी. आता शांत पाणी कुठे असतं? खोलात असतं. वरती जो असतं ते कसे तरंग उमटत असतात. मग आता तसंच हे अंतःकरण जे आहे ते मूळचं अंतःकरण शांत आहे, पण त्याच्यावरती ह्या ज्या वृत्ती आहेत या वृत्ती सतत काय असतात तर वृत्ती उठत असतात. आणि त्या वृत्ती फटाफट फटाफट त्या आकाराच्या होत असतात. आता एक हा लोटी आहे, भांडं आहे, एक घट आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलं तर ते पाणी त्या आकाराचं होऊन जातं की नाही? तशा वृत्ती असतात. गेली मुलाकडे मुलाची वृत्ती झाली, गेली मुलीच्या चिंतनात मुलीची वृत्ती झाली, गेली भविष्यकाळात तिकडची वृत्ती झाली, गेली भूतकाळामध्ये तिकडची वृत्ती झाली, काय होईल कसं होईल, परत भविष्याचं चिंतन सुरू झालं. म्हणजे एका क्षणात हे मन जे चंचल आहे, का चंचल आहे तर ते रजोगुणाचं आहे, त्यामुळे ते चंचल आहे. आणि सातत्याने त्या रजोगुणी ह्या अंतःकरणावरती त्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती सातत्याने उठत राहतात. आणि त्या वृत्ती उठत असल्यामुळे आपल्याला जे आहे ते आपल्याला त्या मूळच्या शांत अंतःकरणाची अनुभूतीच येत नाही. आणि जिथे शांती आहे तिथे भगवंत आहे. आता काम काय करायचं आहे? या वृत्तींना एकतर कमी करायच्या विचारांनी आणि ज्या काही शिल्लक राहतील त्या भगवंताला प्रार्थना करायची की तूच तुझ्या कृपेने या वृत्ती आमच्या नाही शंकर. कारण आपल्या बळावरती हा सगळा होत नाही. कारण अनेक जन्मांचे संस्कार ते घट्ट त्या अंतःकरणावरती काय आहेत तर ते बसलेले आहेत. अनंत वृत्ती आहेत अशा. समर्थ म्हणतात अनंत वृत्ती आहेत. या अनंत वृत्ती आहेत त्या वेचून वेचून बघा आपला अनुभव असेल जेव्हा आपण नामसाधना करतो, जेव्हा नाम घेतो भगवंताचं, तेव्हा नाम घेताना किती वृत्ती विचारत असतात. इकडे नाम पण सुरू असतं, इकडे विचार पण सुरू असतो सातत्याने. पण ठीक आहे येऊ द्या. कारण जेव्हा नाम आपण भगवंताचं घेतो तेव्हा अत्यंत ते पवित्र नाम असतं. पापाचे कळप पळती पुढे असं जेव्हा हरिपाठामध्ये माऊली म्हणतायत तेव्हा जेव्हा नाम घ्यायला लागतं त्या वृत्ती अजून 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 उठायला लागतात. कारण त्यांना असं वाटतं की आता हा साधक माझ्यापासून दूर चालला आहे, आता दूर चालला आहे माझ्यापासून साधक. पण तरी साधकांनी नेटाने अजिबात विचलित न होता भगवंताचं नाम सोडायचं नाही. आणि त्या वृत्ती ज्या आहेत मग त्या वृत्ती हळूहळू हळूहळू काय होतात तर त्या शांत होत जातात. आणि म्हणून नामसाधनाने सांगितले आपल्याला ते अतिशय प्रभावी जे आहे ते अत्यंत प्रभावी साधन आहे. कारण त्या मनाचा स्वभाव आहे ते काही दिशांना धावणारच आहे. इतकं धावतं मन ओढाळ असं त्याला म्हटलं. ओढाळ गाईसारखं आहे ते.
आपण लहान मूल बघितलं सगळ्यांनी, ते रांगत मूल असतं. ते कुठे चप्पलकडे जातं, कुठे भांडी ओढायला जातं, कुठे लेप ओढायला जातं, पण सतत आई त्याला उठवून काय करते तर जागेवर आणून बसवत असते. अगदी त्याचप्रमाणे जो साधक आपल्या अंतःकरण वृत्तीवर लक्ष ठेवतो, स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, त्याला हे बरोबर लक्षात येतं. आमचे डॉक्टर काका म्हणतात की साधकाचं कसं असतं की आपल्या अंतःकरण वृत्तीवर लक्ष ठेवण्यापेक्षा दुसऱ्यावर लक्ष ठेवण्यात फार माहीर असतात. अहो, इतके वर्ष परमार्थाला लागलेले आहेत, इतके वर्ष मंदिरात जातात, पण अजून काही कशात फरक नाही. पुढे जाऊन काका असं म्हणतात की दुसऱ्याला तपासण्याचं काम हे डॉक्टरांनी करायचं असतं, साधकांनी करायचं नसतं. आपण आपल्या अंतःकरणावरती व्यवस्थित लक्ष ठेवावं की माझं मन आता धावतंय, त्याला ओढून परत नामाला आणून बसवायचं आहे. हे सातत्याने जेव्हा साधक करत राहतो तेव्हा, कारण कसं आहे ना, हे मन अचेतन जड आहे, पंचीकरणाचं शास्त्र सांगतं, पण ते रजगुणाचं चंचल आहे. मग आता ते मन अचेतन जड असेल तर स्वतःहून जातं का? मी त्याला जाऊन दिल्याशिवाय ते जात नाही. म्हणजे आता मन सत्तांच्या ताब्यात मन असतं, जीवनमुक्ताच्या ताब्यात मन असतं. तो जे विचार करेल तसं मन काम करतं आणि आपलं काय होतं, आपण मनाच्या ताब्यामध्ये जातो आणि मन काही दिशांना फिरायला लागलं की आपण पण त्याच्याबरोबर फिरायला लागतो आणि मग सुखाबरोबर सुखी आणि दुःखाबरोबर दुःखी होतो. याला द्वंद्व असं म्हटलेलं आहे. म्हणून हे मन जर मला ताब्यात आणायचं असेल तर नामसाधन आहे, अत्यंत काय आहे तर प्रभावी साधन आहे. आणि हीच तक्रार जी आहे ती अर्जुन करतोय की चंचल ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम. माझं मन कसं आहे तर अतिशय चंचल आहे. आणि भगवंत तेच सांगताय, तू अभ्यासाला लाव आणि माझ्या स्वरूपाशी काय करतो, तू सतत अखंड काय करतो, तू जोडून राहा. कारण हे मन जे आहे ना, हे सोकावलं आहे बाहेरच्या विषयांना. सोकावणं शब्द चांगला आहे का खरं म्हणजे, पण तरी सोकावलं. आपण म्हणतो बघा, हल्लीची मुलं जी आहेत ती बाहेरचं खायला सोकावली आहेत. त्यांना घरातलं खायला अजिबात नको असतं. मॅगी 2 मिनिट्स की लगेच काय झालं तर मॅगी आई तुझं पोळी व्हायच्या ती मॅगी करते पटकन, पण तिला ती आवडतेच मुळात, ते सोकावते त्या मॅगीला ती. अगदी त्याप्रमाणे हे मन जे आहे त्यांच्या विषयांना सोकावलेलं आहे. मग ते सोकावलं असेल बघा, मनाचा अजून एक स्वभाव आहे की त्या मनाला सतत काहीतरी खाद्य पाहिजे. मग त्याला जर बाहेरचं खाद्य देण्याच्या ऐवजी विषयांचं, आता विषय तर राहणारच आहे. तो आपण प्रपंचात पडला म्हटल्यानंतर ते विषय आपल्या अवतीभोवती राहणारच आहेत. फक्त त्यांच्याकडे आपण सतत धावायचं नाही आहे. मग ते जे मग विषयांकडे धावतंय त्याला फक्त भगवंताकडे लावायचं आहे, नामसाधनेला लावायचं आहे. दुसरं अजून मंदाते विचार सांगतात की सगुण साकाराचा मला हा उपयोग आहे की जसं मी आत्ता म्हटलं, कथा ऐकायच्या असतात, रामकथा, भागवत कथा, किंवा आत्ता आपण चातुर्मासातून सगळेजण चाललेलो आहोत तेव्हा नैवेद्य आपण सातत्याने घरात करत असतो. तर आता मला शिरा खावासा वाटला आणि मी उठले, कढई ठेवली, तूप घातलं, शिरा छान भाजला खमंग आणि एकटीच बसून सोफ्यावर खाल्ला. त्याला काय म्हणतात, त्या शिऱ्याचा मी भोग घेतला. आणि तो शिरा मी नैवेद्य दाखवून जर खाल्ला तर त्याला काय म्हणायचं, प्रसाद म्हणायचं. मग अशी थोडं त्या मनाला पण काय घालावं, तर म्हणून पूर्वीपासून आपल्याकडे अशी पद्धत आहे की लहान मुलांना सुद्धा नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही. त्यांना पण आपण थांबायला लावतो. आता खूप जण म्हणतात, अहो उपाशी ठेवणं शोभतं का मुलांना 2-2 वाजेपर्यंत, पण पूर्वी असं नव्हतं. आमच्या लहानपणी माझी आजी दुधातल्या पानगे करायची आणि मुलांना खायला द्यायची. म्हणजे मुलं छान पोटभर पानगे खायचे दुधामधले, म्हणजे त्यांना भूक लागायची नाही 2 वाजेपर्यंत. पण नैवेद्य झाल्याशिवाय जेवायचं नाही. हे जे आहे याच्यामध्ये शमदमानचा जो विचार आहे की भगवंताला दिल्याशिवाय आपण खायचं नाही, हा जो विचार आहे मनाला भगवंताशी जोडण्याचा, हा लहानपणापासून तो शिकवला जातो मुलांना. आणि नंतरसुद्धा आपण भगवंताशी सतत जोडून ठेवण्याचं हे सगळे जे सणवार आहेत हे त्याच्यासाठीच आहेत. आणि जसं मी आत्ता ईश्वराचा जो रोल आहे तो पण सांगितला की त्याची इच्छा. आता अर्जुनाने आपले सगळे लोक कुणाच्या हातात दिलेले, अर्जुनाचा सारथी कोण आहे, भगवंत आहे. अर्जुनाने लगाम कोणाच्या हातात दिलेले आहेत, भगवंताच्या.
तू सांगशील तसं. मग आपणही काय करावं? ठेविले आनंद तैसेचे घ्यावे, चित्ती असू द्यावे समाधान. जैसे स्थिती आहे तैशा परीद आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, असं नाथांचं वचन आहे. प्रारब्धाचा नाश म्हटलेलं नाही आहे, प्रारब्धाचे जे भोग आहे त्या भोगांचा नाश म्हटलं आहे. प्रारब्ध अनिवार्य आहे. जेव्हा देवाधिकांना जे प्रारब्ध चुकलेलं नाही आहे ते मला काय चुकेल? चुकणारच नाही आहे. पण त्या प्रारब्धाच्या भोग जे माझ्यावरून थडकत होते, त्याने मी सुखीदुःखी होत होते, ते आता भोग माझ्यापासून दूर अंतरावर मी त्यांनी अजिबात आता काय पूर्वीची मी खूप दुःखी होत होते ते आता मी खूप कमी दुःखी होते. आणि ते प्रारब्धाचे भोग हळूहळू परतवून जाण्याचं सामर्थ्य, नेण्याचं सामर्थ्य त्या नामसाधनेने त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. म्हणून प्रेम करावं तर भगवंतावर, जोडून राहावं तर भगवंताशी, सगळं कर्म करावं तर भगवंताला समर्पित करून. बघा, हरिओम तत्सत इति सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. कर्म करायच्या आधी हरिओम तत्सत म्हणावं, मध्ये कर्म करावं, कर्म झाल्यानंतर हरिओम तत्सत म्हणावं. म्हणजे सगळं कुणाला अर्पण केलं आहे? आता सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या भगवंताशी काय आहे तर जोडून राहतो. आणि भगवंतावर का प्रेम करायचं हा दुसरा प्रश्न येतो. आपली जी नाती आहेत सगळी ती कशाने बांधलेली आहेत? स्वार्थाने बांधलेली आहेत. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रिय भवति हा उपनिषदामधला, बृहदारण्यक उपनिषदामधला मंत्र आहे. जो तो आपल्यावरील प्रेमामुळे दुसऱ्यावरती प्रेम करतो. आईचं मुलावर प्रेम असतं, कारण हा मुलगा मला माझ्या म्हातारपणाचा काय आहे तर आधार आहे, आधार आहे असं वाटतं की नाही आपल्याला? म्हणजे काहीतरी अपेक्षेने ही नाती आहेत. बहीण म्हणे दादा दादा, जवळ तेजीत होता धंदा भावडीच मिळते तोपर्यंत काय आहे तर दादा दादा म्हणणं आहे. आता कुंतीने आपल्या लहान जन्मलेल्या बाळाला नदीमध्ये सोडून दिलं आहे. का बरं? तिच्या पोटचा मुलगा होता तो, पण त्या परिस्थितीमध्ये तिला तो अनुकूल नव्हता. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येकाचं आपलं आधी स्वतःवरती प्रेम आहे आणि माझ्यावरती माझं प्रेम असल्यामुळे मला हे सगळे प्रेमाचे वाटतात. हे वास्तव आपल्याला शास्त्र सांगतं. मग आता एक शाश्वत प्रेमाचा विषय कोण आहे तर फक्त भगवंत आहे. त्याच्यावरती प्रेम करावं. असं घरी जाऊन कोणाला सांगायचं नाही आहे की तुम्ही माझ्या प्रेमाचे विषय आता राहिला नाही आहे. आता प्रवचनांमध्ये ताईने सांगितलं आहे. हे आपल्या मनामध्ये ठेवून जायचं आणि त्यांचं छान करायचं, पण त्यांच्यामध्ये जी आसक्ती आहे त्यांच्यामध्ये जे हळूहळू कमी करायला लागायचं. आणि आपला प्रेमाचा प्रवाह जो आहे, आपलं मन जे आहे ते कुणाशी जोडून ठेवायचं आहे तर ते भगवंताशी जोडून ठेवण्याचा सातत्याने काय करायचा तर प्रयत्न करायचा. कारण शाश्वतामध्ये केलेली गुंतवणूक कधीच आपली बुडीत खात्यात निघत नाही. आमच्या इथे एक बँक होती, तिच्यामध्ये खूप जणांनी खूप पैसे VRS घेतल्यानंतर ठेवले होते आणि सगळे बुडले. बिचारे धक्क्याने काही जण गेले सुद्धा. आता जी बुडीतच बँक आहे तिच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती बुडल्याशिवाय राहणारच नाही आहे, खात्री आहे ती. तशी प्रपंच ही बुडीतच बँक आहे, तिच्यामध्ये तुम्ही कितीही इन्व्हेस्टमेंट केली तरी ते आहे ना, गेल्यानंतर सुद्धा कोण दारापर्यंत येतं, कोण स्मशानापर्यंत येतं. शेवटी एकटंच जावं लागतं. मग आता एवढा सगळं माहिती असून सुद्धा आपलं चित्त तिकडे जातंच प्रपंचामध्ये. मग आता हे एवढं सोपं नाही आहे आणि म्हटलं तर कठीण पण नाही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. मग प्रपंचातनं चित्त नामानी, नामसाधनेनी, भगवंताच्या प्रेमाने, हा सगळा चित्ताचा प्रवाह किंवा मन जोडून ठेवणं जे आहे ते भगवंताशी हे प्रयत्न करावे लागतात. हे असं काही अचानक होत नाही. कारण त्या मनाला जर प्रपंचाची सवय आहे, त्याला इकडची सवय नाही आहे, त्याला इकडची सवय लावावी लागते, त्याला ओढून त्या इथे आणावं लागतं. बघा, आता गोपिकांचं उदाहरण नेहमी दिलं जातं. गोपिकांचं प्रत्येक कर्म जे आहे ते कशामध्ये होत होतं? कृष्णस्मरणामध्ये होत होतं. कृष्णस्मरणामध्ये त्या आपला सगळा प्रपंच करत होत्या. गाईची धार काढताना, दूध काढताना, नंतर लोणी निघताना,
भांडी घासताना, मुलांना झोके देताना सतत त्या कृष्णाचं नाम घेत होत्या, कारण त्या कृष्णमय होऊन गेल्या होत्या. म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा त्यांची अंतःकरणवृत्ती कृष्णाशी जोडून होती. लोणी विकताना सुद्धा त्या काय म्हणायच्या, गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. अखंड कृष्णाशी जोडून. आपण ऐकतो कथेमध्ये की ती मुरली वाजली की गोपिका धावत यायच्या. असं असू शकतं एखाद्या वेळेस, पण असं नेहमी काही होत नसेल, कारण त्यांना मुरली म्हणजे अखंड अनुसंधान. माऊलींची वगैरे तैसा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासे कामू विषयावर. तुझ्या अखंड हृदयामध्ये मी मुरली वाजवतोय, पण तुझं लक्ष कुठे आहे? तुझं लक्ष कुठे आहे? तू सतत काय आहेस तर बहिर्मुखच आहे. मग कधीतरी अंतर्मुख होण्यासाठी म्हणून तरी डोळे मिटून बस आणि ती मुरली ऐक. डोळे मिटून बसलं तरी मन किती धावतं हे आपल्याला माहिती आहे. बघा, ध्यानाला जे बसतात त्यांना हे लक्षात येईल की छान इथे माऊलींची आपल्यासमोर काय आहे तर मूर्ती आहे. माऊलींची तस्वीर बघितली की खूप छान वाटतं. असंच आपण बसलं तर आपलं ध्यान लागेल का? वाटतं ना आपल्या सगळ्यांना. कारण प्रत्येकाला आतून शांती हवी आहे, प्रत्येकाला आतून समाधान हवं आहे, प्रत्येकाला आतून आनंद हवा आहे. आणि तो कसा मिळेल याच्याकडेच आपली ओढ आहे, कारण मूळचं स्वरूप माझा आनंद आहे. आणि माऊलींची आपण फोटो बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की असं जर आपण मुद्रा करून बसलो, मांडी आसन घालून बसलो, डोळे मिटून बसलो तर आपल्याला असा अनुभव येईल का? आणि आपण बरेच जण ध्यानाला बसणारे आहोत, पण आपला अनुभव असा आहे की डोळे मिटून बसल्यानंतर जे डोळे उघडून प्रसंग दिसत नाही, ते डोळे मिटून अनेक प्रसंग मनामध्ये काय येतात तर यायला लागतात. आणि म्हणून विचार जो आहे, या मनातनं हे जे विचार जे आहेत, शास्त्रशुद्ध विचार, त्याला म्हणू आपण संत शुद्ध विचार, श्रीगुरु विहित विचार, असं सातत्याने ह्या सगळ्या ग्रंथांमधून जे विचार आपल्यासमोर सांगितलेले आहेत, ती विचार ही साधना आहे. आणि विचार ही साधना आपण करत राहिलो, नाम घेत राहिलो, सातत्याने भगवंताबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम वाढवत राहिलो, अनन्य शरणागत राहिलो की हळूहळू आपलं मन त्या भगवंताच्या चरणांशी जोडलं जातं. आता जोडलं जातं म्हणजे काय तर माझ्या अंतःकरणामध्ये भाव जागरूक होतो, माझ्या अंतःकरणामध्ये पूर्वीपेक्षा भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं, प्रपंचाची अनासक्ती निर्माण व्हायला लागते आणि नकळत ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. पण करणं हे काम कुणाचं आहे तर हे साधकाचं आहे. आणि एकदा तुम्ही भगवंताच्या दिशेने 4 पावलं चाललात, प्रपंच थोडा मागे टाकलात की मग भगवंत तुम्हाला बोटाला धरून तिथपर्यंत नेतो. पण पहिलं चालणं कुणाचं आहे? माझं आहे. तुकोबांची अनुभूती आहे, तेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. का बरं? अखंड विठ्ठल विठ्ठल आहे मुखामध्ये. आणि मग भगवंताला काळजी लागली की तुकोबांचा प्रपंच आता कसा होईल. प्रत्यक्ष 16 बाईचं बाळंपण करायला कोण आलेलं आहे? रुक्मिणी आई आलेले आहेत. म्हणजे आधी आपले प्रयत्न आहेत. आपल्याला असं वाटतं की संतांना आलं मग मला यायला काय हरकत आहे, अरे आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत आणि त्याने मात्र आपल्याला रशी यावं, असं कसं होईल. आधी आपले प्रयत्न आहेत, मग तुम्ही तेवढे प्रयत्न करा, मग भगवंत येतो की नाही ही अनुभूती आहे, तो येतोच. आणि म्हणून गोपिका ज्या आहेत, पण हे सगळे जे विकार आहेत बघा, आता गोपिका ज्या आहेत ते समर्पित आहेत कृष्णाला. रासक्रीडा सुरू होती, आता कोजागिरी पौर्णिमा ही रासक्रीडा त्या दिवशी भगवंतांनी गोपिकांबरोबर केलेली आहे. आणि रासक्रीडेमध्ये प्रत्येक गोपिकेबरोबर भगवंत आहे. प्रत्येकीला अनुभूती आहे की कृष्ण माझ्या बरोबर आहे. आता रासक्रीडा करता करता गोपिकेला एक अहंकार निर्माण झाला प्रत्येकीला की आमच्याबरोबर कृष्ण आहे, जो जगाचा नियंता आहे, जो परब्रह्म स्वरूप आहे, आमच्यासारखा भाग्यवान आम्हीच. आणि हा अहंकार अंतःकरणात गोपिकेच्या निर्माण झालेला जो ईश्वर आहे, त्या ईश्वररूपी कृष्णाला समजल्याशिवाय राहील का? त्याला लक्षात आलं की या गोपिकांना अहंकार झाला आहे आणि श्रीकृष्ण एकदम गुप्त झाले. आणि गुप्त झाल्यानंतर एक थोड्या वेळी लक्षात आलं गोपिकांच्या की अरे कृष्ण कुठे आहे. त्या कावऱ्या झाल्या, घाबरल्या की कृष्ण सोडून गेला आपल्याला. आणि त्या शोधत निघाल्या त्याला. त्या सगळ्या शोधत निघाल्या, बरंच अंतर चालून गेल्या. त्यांनी 4 पावलं बघितली, 2 पावलं कृष्णाची आहेत आणि अजून 2 कुणाचे तरी आहेत. आता त्या म्हणतात हा एकटा गेला नाही बरं का, दोघं अजून कोणीतरी ह्याच्याबरोबर आहे. मग त्या अजून त्यांच्या अंतःकरणामध्ये काय झालं तर क्रोध निर्माण झाला, मत्सर निर्माण झाला. आता एका गोपिकेला घेऊन कृष्ण घेऊन गेला होता, त्या गोपिकेला पण अहंकार झाला, या सगळ्यांना मागे सोडलं आणि मला मात्र कृष्ण घेऊन चाललेला आहे.
आता तेही कृष्णाला कळलं की हिला आता अहंकार झाला, आता हिचं काय करायला पाहिजे. म्हणून ती म्हणाली, माझे पाय दुखायला लागले, मला तुम्ही खांद्यावर घ्या. कृष्णाने खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेतल्यानंतर थोडा काळ चालून गेला आणि त्याने तिला एका फांदीला लटकवून दिला आणि तो पुढे निघून गेला. आता गोपिकाच्या मागून येतात, त्यांनी बघितलं की गोपिका वरची आहे ती एका फांदीला लटकलेली आहे. तिला खाली तिने उडी मारली. त्या सगळ्यांनी तिला खाली घेतलं आणि सगळ्यात जणी मग शोक करतायत की कृष्णा तू आम्हाला सोडून का गेलास. ते गोपी गीत नावाने प्रसिद्ध आहे. आता त्यांनी शोक केल्यानंतर कृष्ण लगेच प्रकट झालेला नाही आहे. त्यांनी कृष्णाची कीर्ती गायली आहे. कृष्णाला अनन्य शरणागत झाल्या, समर्पित झाल्या. त्यांचा जेव्हा पूर्ण अहंकार म्हणजे संपूर्ण अहंकाराचं निरसन झालं तेव्हा भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत. याचा अर्थ काय होतो. अखंड मनाशी जोडून असलेल्या ज्यांचा बुद्धीचा निश्चय झालेला आहे पण तरी एवढासा सुद्धा अडसर भगवंताला सहन होत नाही. कारण भगवंत कसा आहे, निर्लेप आहे, निरंकारी आहे, शुद्ध निर्मळ तत्व जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून इथे जे आपल्याला सांगतायत की अगा मानस एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करून निघाली निष्टंक बुद्धी निश्चयसी. म्हणजे मन आणि बुद्धी ही काय करतो तू, माझ्या ठिकाणी काय करतो तू, समर्पित ठेव. आता मी जसं म्हटलं तसं इतकं करून आपण अगदी मनापासून खूप करत असतो पण तरीसुद्धा मनामध्ये काही विकार राहून जातात, कामाचे आहेत, क्रोधाचे आहेत. मग ते भगवंतासमोर अगदी निवेदन करावं की मी खूप करायचा मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला, 205 सगळा मनालाच उपदेश केलेला आहे पण तरीसुद्धा अजून माझं मन काही वळणावर येत नाही आहे. मग आता तूच काय करतं, हे सगळे जे विकार आहेत ते काढून टाक. तुकोबा आपला अनुभव सांगतायत. पिकली असेंड कडूपण गेले, ऐसे आम्हा केले पांडुरंगे, कामक्रोध लोबड ठाईच निमाले, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ते सेंट नावाचं जे फळ असतं ते कडू खारट आंबट असतं, ते पिकलं की गोड होतं. अगदी त्याचप्रमाणे आम्ही कसं होतं तर कडू आंबट खारट म्हणजे काम क्रोध लोभ मत्सर आमच्या अंतःकरणात होते पण आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलं आणि आम्ही कसं झालो तर गोड झालो. म्हणजे आम्ही काय झालो तर परब्रह्म स्वरूप होऊन गेलो. कारण अखंड जे आहे ते अखंड जे आहे ते मन कोणाशी आहे, ते विठ्ठलाशी. बघा आता जसं म्हटलं की सगुण स्वरूपाशी. आणि सगुण आणि निर्गुण एकामेकांपेक्षा अजिबात भिन्न नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. एक दृष्टांत सांगितल्या वाचून राहत नाही म्हणून मी सांगते आपल्यासमोर दृष्टांत. म्हणजे पटकन पटून जातं आपल्याला की माझ्या मुलाचं लग्न होतं, नागपूरची मुलगी आहे आणि आम्ही सगळी बरात घेऊन नागपुरात गेलो. आता पुण्यातून नागपूरमध्ये जायचं म्हणजे 15-16 तासांचा प्रवास ट्रेनचा. बरोबर 40 नातेवाईक आणि एवढं सगळे सामान घेऊन बरोबर गेलो. लग्न छान आनंदात पार पडलं. सुनबाईचे दागिने सगळे माझ्याजवळ बहिणबाईंनी ठेवायला दिले. बहिणबाईंनी आता वरात निघणार कार्यालयामधून, सगळं सामानाची बांधाबांध झाली आणि शेवटी त्या धावत माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की अहो नथ ही काढायची राहिली होती सोन्याची, तेवढी नथ तुम्ही ठेवता का. आता सोन्याची नथ, एवढा लांबचा प्रवास कुठे ठेवायची. बरं पुरुष मंडळींना बोलावं तर लगेच थोडंसं काय होतं, हा बायकांचा स्वभाव आहे, बायकांना माहिती आहे. म्हणून मी ती नथ, माझ्याजवळ एक रुमाल होता तर रुमालामध्ये मी ती नथ बांधली आणि छान अशी घट्ट त्याची पुरचुंडी केली आणि माझ्या पर्सच्या आतल्या कप्प्यामध्ये मी ती ठेवून दिली. कारण पर्स आपल्या खांद्यावरच राहते. ट्रेनमध्ये बसलो. मध्ये 8 वाजेपर्यंत जेवणं सगळी झाली. ट्रेनमध्ये डबे दिले होते त्यांनी बरोबर. आणि रात्री झोपेमध्ये मला एकदम आठवण झाली की आपल्याजवळ नथ होती. मग असं होतं ना की एखादी गोष्ट आपण ठेवलेली असेल तर अगदी जाग आली की असं वाटतं की नथ आपली कुठे ठेव, बघू आहे का. आता जेव्हा मी नथ आहे का असं जेव्हा मला स्मरण झालं तेव्हा मी कशाला हात लावला. त्या कप्प्यामध्ये जी मी पुरचुंडी बांधून ठेवली होती त्याला मी हात लावला आणि माझा बुद्धीचा निश्चय काय झाला, नथ. हात कशाला लागला, पुरचुंडीला. निश्चय काय झाला, नथ आहे. तुझं नथ म्हणू की रुमाल रे, नथ रुमाल ऐकू गोविंदू रे. तसं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. हा जो निश्चय जो आहे हा बुद्धीचा करावा लागतो. जेव्हा जसा जसा साधक परमार्थ साधनेमध्ये पुढे पुढे जात राहतो
आता सुरुवातीचं मी सांगितलं, पण जेव्हा आपण त्या मूर्तीसमोरच बसलेलो आहोत तेव्हा तोच कोण आहे तर परब्रह्मस्वरूप आहे. ते हे परब्रह्म विटेवरी. आपण पांडुरंगाच्या आरतीत काय म्हणतो, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. आता विठ्ठल आला का परब्रह्म आलं? दोन्ही आले. विठ्ठल परब्रह्म स्वरूपाने तिथे आला. असा जो आहे तो असा सतत बुद्धीचा निश्चय करत राहावा लागतो. बघा, आगा मानस आहे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करून निघाले निष्ठंक बुद्धी निश्चयसी. मनाचा रोल आपण बघितला, थोडा बुद्धीचा बघूया. आता दुसरा चरण जो आहे तो बुद्धीचा आहे. भगवंत म्हणतात की बुद्धीचा माझ्या स्वरूपात तू निश्चय कर. आता खरे म्हणजे मनाने जो निश्चय केलेला असतो, कृष्णनामी संकल्प धरी रे सदा. आता संकल्प जो कोणी केला आहे, संकल्प म्हणजे निर्णय जो काही केला आहे तो कोणी केला आहे, मनाने केला आहे, तोच बुद्धीने करायचा असतो. पण असं होत नाही म्हणून बुद्धीला वेगळं इथे ठेवलेलं आहे. काय, बुद्धीचा पण निश्चय व्हावा लागतो. आता पंचीकरणाचं शास्त्र असं सांगतं की बुद्धी कशाची आहे, तेजतत्वाची आदी सत्वगुणाची वृत्ती जीव आत्मयाचे संधी बसवित असे. ती तेजतत्वाची आहे, जे सत्वगुणाची आहे. अग्नी म्हणजे अजून काय तर अग्नितत्वाची आहे आणि सत्वगुणाची आहे. आणि ते जीव आत्मयाचे संधी बसवित असे, जे जीव आणि आत्मा यांना वेगळं करण्याचं काम ती बुद्धी करते. आरशासमोर मी उभी राहिले, आरशात काय दिसतं, प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एकच बिंबाचं काय पडलं तिकडे, प्रतिबिंब पडलं आहे. आता हे वेगळं कोणी केलं तर हे बुद्धीने केलेलं आहे. पण जीव हा कसा आहे तर आभासात्मक आहे. त्याच्यात आपण जास्त जाऊ नये, आपण पुढचा विचार करूया. बघा, म्हणजे थोडक्यात जीव आणि आत्मा यांना वेगळं करण्याचं काम जे कोणी केलं असेल तर ते बुद्धीने केलेलं आहे. मग आता काय करावं लागतं तर बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो. जो मनाने संकल्प केलेला आहे तोच निश्चय बुद्धीने करावा लागतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे तत्परायण अहर्निशी. माऊलींच्या सोव्यात सगळ्या आपल्या समोरच्यांनी सांगते त्या. बुद्धीचा निश्चय झाला की ती बुद्धी काय होते तर ब्रह्मरूपच होऊन जाते. पण कधी अहर्निशी, म्हणजे 24 तास तिने काय राखलं पाहिजे तर ब्रह्मनिष्ठा राखली पाहिजे. म्हणजे त्या बुद्धीला परमात्मा स्वरूपाची ओळख होऊन जाते. पण सतत बुद्धीने त्या परमात्म्याचाच विचार केला पाहिजे. जसं मन परमात्मा स्वरूपात ठेवलं पाहिजे असं सांगतायत, तसं बुद्धीने सुद्धा परमात्मा स्वरूपाचा सातत्याने काय केला पाहिजे तर विचार केला पाहिजे. त्या संत साहित्यामध्ये जी अनेक रूपकं मांडली जातात त्याच्यामध्ये एक रूपक मांडलं जातं की बुद्धी ही काय आहे तर पत्नी आहे आणि परमात्मा हा पती आहे. आता खरं पत्नीने कुणाशी जोडून राहिलं पाहिजे, पतीशी जोडून राहिलं पाहिजे. पण आता असं आहे की ती जोडून राहते का, कारण ती कुठे आहे, ती विषयांकडे आहे, ती बहिर्मुख आहे. तिला माऊली व्यभिचार असं म्हणतात. ती बुद्धी कशी आहे तर ती व्यभिचारी बुद्धी आहे. म्हणजेच ती मगाशी आपण जसं म्हटलं की प्रपंचाला काय आहे तर ती सोकावलेली आहे. म्हणून इथे ब्रह्मनिष्ठा राखायची म्हणजे काय तर त्या स्वरूपात प्रवेश करण्यासाठी तिला सूक्ष्म करायचं. आपण म्हणतो ना किती प्रगल्भ बुद्धी आहे, किती सूक्ष्म बुद्धी आहे, त्याला सूक्ष्मातलं सूक्ष्म त्यांना कळतं. म्हणून बुद्धी सूक्ष्म करायची आहे, कारण तत्व पण कसं आहे तर सूक्ष्म आहे. आता सूक्ष्म आहे तेच व्यापक असू शकतं. तत्व कसं आहे अचिंत्य आहे, चिंत्यमूर्ती असू शकते, पण तत्व कसं आहे तर ते अचिंत्य आहे. म्हणून असं अचिंत्य तत्वाचं जर चिंतन करायचं असेल तर बुद्धीसुद्धा अतिशय काय लागते तर सूक्ष्म करावी लागते. आणि परत तेच येतो परमात्मामध्ये, वेगळं काही येत नाही. परत जसं म्हटलं की नामानी नाम घेऊन घेऊन अभ्यासाने शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्या तत्वाची आपण काय म्हणू आपण तत्व शब्दांनी का होईना समजावून घेत ते तत्व कसं आहे तिथपर्यंत मला कसं त्या तत्वाचं आकलन होईल असं करत 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 काय करायची ती बुद्धी सूक्ष्म करायची आहे. ती स्थूल प्रपंचाने झालेली आहे. बघा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला कोण सांगताय भगवद्गीता, भगवंत सांगतात बरोबर. आता जेव्हा अर्जुन शेवटी म्हणतोय की माझा मोह आणि शोक नष्ट झाला असं अर्जुन कोणाला म्हणतोय, भगवंताला म्हणतोय. संपूर्ण भगवद्गीता ऐकल्यानंतर
आणि भगवंतानी व्यवस्थित सगळे 18 अध्यायांमध्ये ते विचार सांगितले, ते अर्जुनाला सांगितले. आता संजयाने पण धृतराष्ट्राला भगवद्गीता सांगितली की नाही? तो काय म्हणतोय, ते मला बाकी काय सांगू नकोस, मला काय सांगतो, माझ्या मुलांचा विजय होतोय की नाही, की विजयश्री कोणाच्या दिशेने चाललेली आहे, त्याची बुद्धी कुठे आहे? त्याची बुद्धी आहे त्या मुलांमध्ये अडकली आहे, विजयामध्ये अडकलेली आहे. ती प्रपंचामध्ये काय तर ती अडकली आहे. तो काही विचारत नाही आहे की गुणत्रयातीत अवस्था म्हणजे काय, दैवी संपत्ती म्हणजे काय. तो म्हणतो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, मला तू ते सांग. आणि अशी बुद्धी जी असते ती प्रापंचिकाची असते, आणि जी सूक्ष्म बुद्धी असते जी परमार्थाचं जाणून घेणारी असते की मला गुणत्रयातीत कसं व्हायचं आहे, दैवी संपत्ती कशी अंगी बाणवून घ्यायची आहे. आणि म्हणून मी म्हटलं की अर्जुनाचा निमित्त करून हे सगळे विचार सांगितलेले आहेत. अशी सूक्ष्म बुद्धी सातत्याने करत राहावी लागते. मग निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, सत्संगतीमध्ये सगळे विचार समजावून घ्या, संत साहित्याचं परिशीलन करा. त्याने काय होते तर विचारांनी ती बुद्धी अतिशय सूक्ष्म होत राहते. बघा, विज्ञान सांगतं की सुईच्या एका टोकावरती असंख्य अणू आहेत. दिसतात का आपल्याला? मग ते नाही आहेत का? आहेत. विज्ञान सांगतं त्या अर्थी काय तर ते आहेत, पण आमच्या दृष्टीमध्ये ते बघण्याची काय नाही आहे, तर तिथे योग्यता नाही आहे. पण म्हणून ते नाही आहेत असं नाही आहे, ते आहेतच तिथे. मग ते परमात्मा तत्व जे सूक्ष्म आहे, संत सांगतायत की हे तत्व आहे, त्याची अनुभूती आम्ही घेतलेली आहे. का मुखाप्रती भानू जसा सूर्य धडधडीत आम्हाला डोळ्यांनी दिसतोय, तसं ते तत्व आम्हाला अनुभवाला येत आहे. मग संतांवर श्रद्धा ठेवून, संत साहित्याचा अभ्यास करून, त्यामध्ये जी साधना सांगितलेली आहे तशी साधना करून, त्यांच्या पावलावर आपण त्या उपदेशाच्या मार्गाने आपण जर चालत राहिलो तर नक्की आपल्याला अनुभूती येणार आहे की नाही? येणार आहे. आल्याशिवाय राहतच नाही. म्हणून संतांचा संगती मनोमार्गे गती, आकडावा श्रीपती येणे बंधे. सगळं पाठ आहे आपल्याला, सगळं पाठ आहे. अगदी मला सुद्धा इथे बसून सगळं पाठ आहे. पण आचरण जे आहे ना ते काही वेगळं असतं, आणि त्याच्यासाठी थोडं काय करावं लागतं तर जबाबदारी स्वीकारावी लागते. पण असं म्हणतो म्हणून फार खूप नाही आहे, फक्त अनुसंधान जे आहे ते अनुसंधान ठेवत राहा आणि त्याप्रमाणे तसा विचार करत राहा. पण तत्व अत्यंत सूक्ष्म आहे. आणि श्रवण, मनन, निधिध्यासन याची अंतरंग साधना सांगितलेली आहे. त्यांनी आपल्याला नक्कीच अनुभूती ती येणार आहे. बुद्धी सूक्ष्म बघा, साधी गोष्ट आहे. फुलांचा हार करायचा असेल किंवा बटन लावायचं असेल तर जेव्हा आपण दोरा सुईमध्ये होतो त्याला धागे असतात असे, तर तसाच घातला तर तो जाईल का? काय करावं लागतं? आपण तोंडात धरतो, त्याला ओला करतो, तसं पिळून काय करतो आपण, त्याचं टोक करतो, आणि मग त्या सुईमधून तो दोरा जातो. हा सगळ्यांचा काय अनुभव आहे. मग आता ते तत्व जर इतकं सूक्ष्म आहे तर त्या सूक्ष्म तत्वाचा वेध घ्यायला सगळं प्रपंचातलं लटांबर मी घेऊन गेले तर ते जाईल का त्या तत्वापर्यंत? शक्यच नाही आहे. तो प्रपंच मिथ्या आहे आणि आपला पण अनुभव तोच आहे. आज कोणी राहिलं का माझ्याबरोबर? आम्ही इनामदार, आमच्या पिढ्या, आमचा खटावगाव इथे सातारला. आत्ताच विषय निघाला लक्ष्मणराव इनामदार आमच्याच पिढ्यांमधले, मोदींचे गुरु जरा आमचे स्कॉलर दाखवले, हेवी इनामदार आमच्याच नात्यातले. आता कोणी राहिलं का? किती मोठे असू दे. माझे पणजोबा गेले, आजोबा गेले, आज मी पण 50च्या पुढे आले, मी पण जाणार आहे एक दिवस. मग हे सगळं जर हे मिथ्या गाठोडं चित्तामध्ये ठेवलं, जे शाश्वत नाहीच आहे, त्यासह भगवंताला घे म्हटलं तर तो घेणारच नाही. कारण ते सगळं नाशवंत आहे. तुम्ही ते सगळं मागेच करायला पाहिजे आणि त्याच्यातनं ती बुद्धी काढून घ्यायला पाहिजे आणि बुद्धीचा निश्चय करायला पाहिजे की हा प्रपंच जो आहे एक तर मिथ्यत्वाचा निश्चय करा, नाही तर एक तर तुझाही प्रपंच होऊन निश्चय करा. पण तुझा इतकं सोपं आहे का? तर मिथ्यत्वाचं होणं सोपं असतं. पण जसे आत्ता मी सांगितलं की अनुभव आहे आपला की कोणी अजून राहिला नाही आहे माझ्या मागचं, म्हणजे नक्की काय आहे तर मिथ्या आहे. पण तुझा म्हणवतच नाही. खरं तुझं म्हणणं सुद्धा सोपं आहे, कारण तुझा म्हटल्यानंतर ते काही माझ्याकडनं काही जाणार नाही आहे. तुझा म्हटल्यावर भगवंत काही माझे नातेवाईक काढून देणार नाही, म्हणजे संपत्ती काढून देणार नाही. फक्त त्याला अंतःकरणातनं काय करायचं आहे तर त्या प्रपंचाला तुझा म्हणायचं आहे, त्याला देऊन टाकायचं आहे.
त्याला सगळ्यांचे प्रपंच दिले, सगळ्यांची संपत्ती दिली, सगळ्यांच्या वासना दिल्या, तरी तो निर्लेप परमात्मा आहे, त्याला कशाचाच लेप लागत नाही. पण एक फायदा मात्र नक्की होतो की मी मोकळी होते, आणि मी मोकळी झाले की मग भगवंत मला जवळ घेतो, एवढं नक्की आहे. आणि म्हणून बुद्धीचा निश्चय की हा प्रपंच तुझा आहे, माझा नाही आहे, अशी सूक्ष्म सूक्ष्म बुद्धी सातत्याने करत राहिलं पाहिजे. या ज्या गाठी आहेत अंतःकरणामध्ये अनेक जन्मांच्या, बघा दोऱ्याला गाठ असेल, चुकून हार करता करता मध्ये दोऱ्याला गाठ पडते आणि तो हार तिथेच थांबून जातो, परत ते आपला दुसरा दोरा तोडावा लागतो. ती गाठ एक तर सुटली नाही तर तो दोरा तोडून दुसरा तोडून घालावा लागतो. त्याप्रमाणे ह्या ज्या अनेक जन्मांच्या गाठी आहेत, त्या गाठी ज्या आहेत त्या संपूर्ण ग्रंथी असं म्हटलं उपनिषदकारांनी, त्या ग्रंथी संपूर्ण विचारांनी निराश करावा लागतो. आणि हा निराश झाल्यानंतरच बुद्धी सूक्ष्म होते, आणि ती सूक्ष्म बुद्धी आहे जी भगवंताच्या जवळ जायला अतिशय योग्य असते. म्हणून मनाचा संकल्प जे मन रजोगुणी आहे ते सत्वगुणी म्हणावं, त्याला नामसाधनेला लावावं. विचारांनी शरणागतीचे आहे, विचारांनी निराश करत राहावा, नंतर अनन्य शरणागत राहावं, अंतःकरणात प्रेम वाढतं ठेवावं, जो संकल्प आहे तोच बुद्धीचा निश्चय करावा. आणि असं जेव्हा मन आणि बुद्धी या जी आहे त्या भगवंताशी जोडून राहतात, तेव्हा भगवंत असं म्हणतात की तू माझ्या स्वरूपालाच प्राप्त होशील, यात अजिबात संशय तू धरू नकोस. आता याच भगवद्गीतेच्या श्लोकाच्या माऊलींची टीका जी ती 5 श्लोकांची आहे, त्याच्यामध्ये एक अजून श्लोक ओवी आहे माऊलींची, उचलिले या प्राणा सरसे इंद्रिय निगती जैसे तैसा मनबुद्धीपाशी अहंकारूये. जेव्हा मन आणि बुद्धी भगवंताच्या स्वरूपाच्या दिशेने जायला लागतात तेव्हा अहंकारसुद्धा काय होतो तर आपोआपच लयाला जातो आणि स्वरूपाशी एकरूप होत जातो. मी तूपणाची झाली बोलबण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, आनंदाचे डोई आनंद तरंग, हाच फक्त अनुभव आहे तिथे. आणि हा जो अनुभव आहे, हा जो संतांना आला, श्रीगुरूंना आला, आणि जसे ते आनंदरूप झाले तसे आपणसुद्धा माऊलींच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने माझ्यासह आनंदरूप होऊयात, हीच आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आणि इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.